अधिवेशन पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मवियाची बैठक आहे। शिवालय कार्यालयामध्ये बैठकीला आता सुरुवात झाली आहे। सरकारला घेरण्याबाबत यामध्ये रणनीती ठरणार आहे। बैठकीनंतर मवियाची संयुक्त पत्रकार परिषद आहे आणि विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही मवियाची महत्त्वाची बैठक आहे। खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत। काय नेमकी रणनीतीची बैठक आहे? काय काय मुद्दे सध्या विरोधक मांडतात? अनुपमा, उद्यापासून हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरुवात होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आजचे चहापानाच्या कार्यक्रमावर हा विरोधकांकडून बहिष्कार टाकला जाऊ शकतो। त्या संदर्भातला निर्णय देखील थोड्याच वेळात या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल आणि त्या संदर्भातलं पत्र हे राज्य सरकारकडे पाठवलं जाईल। त्याचबरोबर विरोधकांच्याकडून सरकारला घेरण्यासाठीचे जे मुद्दे आहेत त्याची रणनीती ही या बैठकीत ठरते। त्यामध्ये प्रामुख्यानं मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचलुचपत प्रतिबंध विभागानं टाकलेले धाड असू दे, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या जे प्रकरण आहे जमिनीचं अलिबाग मधलं त्या ठिकाणचं आहे, हे असे विविध मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक हे सरकारला घेरू शकतात आणि त्यासाठीची रणनीती ही आखली जाते। परंतु सर्व महाविकास आघाडीची शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नाहीये। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। काय नेमकं त्यांच्या बैठकीमध्ये रणनीती ठरतेय जरूर आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेतलं। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।